हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आज शिकवणार आहे क्लास 8चं चॅप्टर नंबर 6चं प्रॅक्टिस सेट 6.2। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी प्रॅक्टिस सेट 6.1 कंप्लीट केलेला आहे, तर बघून घेऊ शकता तुम्ही। ठीक आहे, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे 6.2। हे बघा, 6.2 सॉल्व करायच्या आधी आपल्याला काय दिलेलं आहे, एक फॉर्म्युला दिलेला आहे। काय करायचं आहे, फॅक्टराइज काय करायचं आहे ऑफ a क्यूब प्लस b क्यूब। काय करायचं आहे, फॅक्टराइज करायचं आहे a क्यूब प्लस b क्यूबला। तर काय करायचं आहे, डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल्स टू a प्लस b a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर। हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 6.2 सॉल्व करायचं आहे। चला तर बघूया मग प्रॅक्टिस सेट 6.2। बघा, क्वेश्चन नंबर 1 काय आहे, फॅक्टराइज। काय करायचं आहे, आपल्याला सर्वांचे फॅक्टर काढायचे आहेत। ठीक आहे, चला बघूया। हे बघा काय आहे, फर्स्ट एक्झाम्पल x क्यूब प्लस 64y क्यूब। ठीक आहे, मी आधीच आपल्याला फॉर्म्युला सांगितला होता, कोणत्या फॉर्म्युल्याने यूज करायचं इथं, a क्यूब प्लस b क्यूब। काय असतं फॉर्म्युला, a प्लस b म्हणजे या दोघांची पण ॲडिशन, सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्टचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच ab प्लस b स्क्वेअर। फक्त ही मायनस साईन लक्षात ठेवायची की एका ठिकाणी काय असते, मायनस असते। ठीक आहे, आता हे बघा आपलं जे एक्सप्रेशन आहे ते काय, x क्यूब प्लस 64y क्यूब आहे। ठीक आहे, a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे का, नाही आहे। कसं करायचं, x क्यूब प्लस 64y क्यूब। तर 64 कशाचा क्यूब आहे, 64 4चा क्यूब आहे। ठीक आहे, म्हणजेच काय x क्यूब प्लस 4y आणि मी दोघांच्या मिळून क्यूब देते। ठीक आहे, म्हणजे काय 4चा पण क्यूब आणि yचा पण क्यूब, ब्रॅकेट क्यूब दिला। आता काय आपलं एक्सप्रेशन आलं का, a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये, हो आलं। म्हणजे x क्यूब प्लस 4y क्यूब हा काय असेल आपला a आणि हा काय असेल आपला b। ठीक आहे, चला सॉल्व करा मग। काय आहे फॉर्म्युल्यामध्ये a प्लस b, a काय आपला x, b काय प्लस b काय 4y, हा फर्स्ट ब्रॅकेट। आता सेकंड ब्रॅकेटमध्ये बघा a स्क्वेअर म्हणजे आपला a काय x, xचा स्क्वेअर मायनस मायनस साईन म्हणून मायनस a इंटू b, a किती आपला x आणि इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशन b काय 4y प्लस साईन म्हणून प्लस b स्क्वेअर, b किती आहे 4y आणि स्क्वेअर, दोघांचाही स्क्वेअर आहे। ठीक आहे, म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर देते। हॅलो, ठीक आहे। आता बघा x प्लस 4y हे काय राहील ॲज इट इज। सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल, x स्क्वेअर मायनस, याला मी व्यवस्थित लिहिते 4xy प्लस 4चा स्क्वेअर काय येतो 16 आणि yचा स्क्वेअर येतो y स्क्वेअर। हे झालं आपलं x क्यूब प्लस 64y क्यूबचं फॅक्टरायझेशन। ठीक आहे, आता याच्यासमोर आपण काही करू शकतो का याच्यामध्ये, नाही। हे काय झालं आपलं आन्सर। हे बघा 2 नंबरचं काय 125 p क्यूब प्लस q क्यूब। ठीक आहे, आता हे एक्झाम्पल, प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करायच्या वेळेस काय लिहायचं, आधी फॉर्म्युला लिहून घ्यायचा, पेपरमध्ये पण लिहायचा। a क्यूब प्लस b क्यूब काय असते फॉर्म्युला, a प्लस b एका ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्टचा स्क्वेअर मायनस दोन्ही याचा प्रोडक्ट प्लस थर्ड सेकंडचा स्क्वेअर। ठीक आहे, आता हे बघा 125 p क्यूब प्लस q क्यूब, हे a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे का, नाही आहे। आता आपण याला काय करू, आधी फॉर्ममध्ये करून घेऊ। 125 कशाचा क्यूब असते, 5चा असते, म्हणजेच 5p क्यूब प्लस q क्यूब। आता आपला a काय आला 5p आणि q काय आला b। हे लिहायचं नाही, तुम्ही फक्त समजून घ्यायचं, मी समजायसाठी फक्त सांगत आहे। आता आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा व्हॅल्यू, काय असतो a काय आपला 5p प्लस b काय q, सेकंड ब्रॅकेटमध्ये काय a स्क्वेअर, a किती आपला 5p स्क्वेअर मायनस a किती आहे 5p आणि b किती आहे q प्लस qचा स्क्वेअर। समजत आहे, काय केलं, फक्त व्हॅल्यू पुट केल्या a आणि bच्या। काय येईल मग 5p प्लस q, 5चा स्क्वेअर 25, pचा स्क्वेअर p स्क्वेअर, याला मी काय लिहिते 5p q प्लस q स्क्वेअर। हे झालं आपलं फायनल आन्सर। याच्यामध्ये आपण नंतर काही करू शकतो का, नाही, म्हणजे हे आपलं आन्सर आलं।
हे बघा थर्ड नंबरचं काय 125 के क्यूब प्लस 27 एम क्यूब. आता हे ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे का नाही, आधी आपण याला करून घेऊ. 125 कशाचा क्यूब आहे, 5चा आहे, के क्यूब काय ते होल क्यूब. 27 कशाचा क्यूब आहे, 3चा आहे, 3m क्यूब. आता आलं हे ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये. कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण, ए क्यूब प्लस बी क्यूब काय असतो, ए प्लस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, फॉर्म्युला प्रत्येक वेळेस म्हणत जायचं, तशानेच तो काय होतो लर्न होऊन जातो. ठीक आहे, चला सॉल्व करा. 5 क्यूब प्लस 3m क्यूब इज इक्वल्स टू काय, ए प्लस बी मीन्स 5k प्लस 3m सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल, मी इथे लिहिते हे ए क्यूब मीन्स 5k सॉरी ए स्क्वेअर 5k स्क्वेअर मायनस ए इंटू बी. ए किती आहे 5k आणि बी किती आहे 3m इंटू 3m प्लस 3m स्क्वेअर. ठीक आहे, आता हे ॲज इट इज 5k प्लस 3m सेकंड ब्रॅकेटमध्ये काय 5चा स्क्वेअर 25 केचा स्क्वेअर के स्क्वेअर मायनस 5 3 15 mk किंवा km प्लस 3चा स्क्वेअर 9 आणि mचा स्क्वेअर m स्क्वेअर. आता नंतर काही होऊ शकतं का याच्यामध्ये नाही, म्हणजे हे काय झालं आपलं आन्सर, फायनल आन्सर. हे बघा 4 नंबरचं काय 2l क्यूब प्लस 432 m क्यूब. आता हे बघा ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणायसाठी हा 2 कशाचा क्यूब आहे का नाही, हा पण नाही आहे. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, एक ॲडजस्टमेंट करावं लागते. 2 काय करायचा कॉमन काढायचा, म्हणजे आतमध्ये काय राहते एल क्यूब प्लस जर इथं 2ने डिवाइड केलं तर काय राहते 216m क्यूब. ठीक आहे, काय केलं मी दोन्ही याच्यामधून 2 कॉमन काढून घेतला. ठीक आहे, आता बघा 2l क्यूब प्लस हा 216 कशाचा क्यूब आहे 6चा आहे 6m क्यूब. आला, आता याला आपण फॉर्म्युला लावून सॉल्व करूया. ठीक आहे, काय असतो आपला फॉर्म्युला, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल्स टू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, आता आपला एल क्यूब प्लस 6m क्यूब काय ए प्लस बी. आता हा 2 ॲज इट इज राहू द्यायचा. ठीक आहे, जो आहेच, आणि ए प्लस बी ए काय आपला एल आणि बी काय 6m म्हणजेच एल प्लस 6m सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल खाली येते मी ए स्क्वेअर म्हणजेच एलचा स्क्वेअर मायनस ए बी एल इंटू 6m प्लस 6m स्क्वेअर काय येईल 2l प्लस 6m काय येईल एलचा स्क्वेअर एल स्क्वेअर मायनस याचं काय होईल 6lm प्लस 6चा स्क्वेअर 36 आणि mचा स्क्वेअर m स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, हे बघा 5th नंबरचं काय 24a क्यूब प्लस 81b क्यूब. आता 24 आणि 81 कशाचा क्यूब आहे का नाही आहे. मग आता आपल्याला इथं पण काय करावं लागेल, एक ॲडजस्टमेंट करावं लागेल. जर हे बघ जर मी इथं 3 कॉमन काढला, इथं काय राहते 3 8 ए क्यूब. ठीक आहे, 3 8 24 येते ना, म्हणजे 8a क्यूब प्लस इथला पण 3 बाहेर काढला तिथं काय राहते 27b क्यूब. ठीक आहे, म्हणजे काय केलं मी यातले एक ॲडजस्टमेंट केली, कारण 24 आणि 81 कशाचा क्यूब आहेत का नाही, म्हणजे 3 कॉमन काढला इथं करायला मग 8a क्यूब प्लस 27b क्यूब. ठीक आहे, आता बघा 3 आता काय येईल 8 कशाचा क्यूब आहे 2चा 2a क्यूब प्लस 27 कशाचा क्यूब आहे 3चा 3b क्यूब. आला आपला ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं. आधी तर काय करायचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल्स टू काय असेल ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, हे बघा काय येईल मग इक्वल टू साइन 3 ॲज इट इज ए प्लस बी ए किती आपला 2a प्लस बी किती आहे 3b. ठीक आहे, आता
ए स्क्वेअर म्हणजेच 2a स्क्वेअर मायनस a इंटू बी. ए किती आपला 2a इंटू बी किती आहे 3b प्लस 3b स्क्वेअर. समजत आहे. एकच मेथडने सर्व सॉल्व करायचे आहेत म्हणून लक्ष देऊन बघा. 3 काय येईल 2a प्लस 3b. त्याला सॉल्व करूया आपण. 2चा स्क्वेअर 4, aचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2 3 जा 6ab प्लस 6चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 आणि bचा स्क्वेअर b स्क्वेअर. ठीक आहे. आलं हे असं. हेच झालं आपलं आन्सर. ठीक आहे. त्याला आपण काही करू शकतो का नंतर? नाही. हे झालं आपलं आन्सर. 6 नंबरचं बघा. y क्यूब प्लस 1/8y क्यूब. आधी आपण a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहू. y क्यूब प्लस 1. आता 8 कशाचा क्यूब आहे 2चा आहे आणि y आणि 1चा क्यूब पण काय असतो 1च असतो. म्हणजे मी होल ब्रॅकेट क्यूब देऊ शकते. म्हणजे हे काय आलं आपलं a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये आलं. हा काय असेल आपला a आणि हा असेल b. ठीक आहे. आता याला सॉल्व करूया. काय असते आपला फॉर्म्युला a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल्स टू काय असते a प्लस b a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. तर सॉल्व करा. y क्यूब प्लस 1/2y क्यूब इज इक्वल्स टू काय येईल a प्लस b. a काय आपला y आणि b काय 1/2y. a स्क्वेअर म्हणजेच yचा स्क्वेअर मायनस a इंटू b. a किती आहे y इंटू b किती आहे 1/2y प्लस 1/2y स्क्वेअर. हॅलो. हे बघा कसं सॉल्व करायचं. हा ब्रॅकेट ॲज इट इज येईल. काही होऊ शकते का y प्लस 1/2y. नंतर काय येईल y स्क्वेअर. आता इथं बघा व हे y आणि 1/2y मल्टिप्लिकेशनमध्ये हा y आणि हा y काय होते कट होते. म्हणजे 1/2 प्लस 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4 yचा स्क्वेअर y स्क्वेअर. म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. समजत आहे. लिहून घेऊ शकता. 7 नंबरचं बघा काय आहे a क्यूब प्लस 8a क्यूब. ठीक आहे. आता आपण याला आधी a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहून घेते. a क्यूब प्लस 8 कशाचा क्यूब आहे 2चा 2a आणि काय देते होल ब्रॅकेट होल क्यूब. ठीक आहे. म्हणजे 2चा पण क्यूब येते आणि a चा क्यूब येते. आता याला काय लावायचं आपला फॉर्म्युला a क्यूब प्लस b क्यूब काय असतो a प्लस b इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. चला सॉल्व करूया. a क्यूब प्लस 2/a क्यूब. ठीक आहे. बघा काय येईल हा काय आपला a आणि हा काय असेल b. म्हणजे a प्लस b काय असेल a प्लस 2/a a स्क्वेअर म्हणजेच aचा स्क्वेअर. इथं पण काय aचा आहे म्हणजे aचा स्क्वेअर मायनस ab. a काय a आणि b काय 2/a प्लस bचा स्क्वेअर म्हणजे 2/a स्क्वेअर. समजत आहे. ठीक आहे. त्याला सब बघूया याला अजून काही होते का सॉल्व होते का 2/a. हा ब्रॅकेट ॲज इट इज काही होत नाही म्हणून a स्क्वेअर. आता इथं बघा हा a कट होऊन जाते मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणून इथं करा ते 2 प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि aचा स्क्वेअर a स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. याच्यामध्ये आणखी काही होऊ शकते का नाही. म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर. 8 नंबरचं बघा 1 प्लस क्यू क्यूब अपॉन 125. ठीक आहे. आता आधी काय करते मी a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहिते. आता 1चा क्यूब काय आहे 1च असणार आहे. म्हणजे मी असं करू शकते 1चा क्यूब पण काय येणार आहे 1च येणार आहे प्लस क्यू अपॉन 125 कशाचा क्यूब असतो 5चा. म्हणजे हा पण क्यूब. म्हणजे आला हे a क्यूब प्लस b क्यूबच्या फॉर्ममध्ये. हा काय असेल आपला a आणि हा काय असेल b. काय असतो आपला फॉर्म्युला यूज करून सॉल्व करायचा आहे. a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल्स टू काय असतो a प्लस b सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. आता सॉल्व करूया. 1 क्यूब प्लस q अपॉन 5 क्यूब इज इक्वल्स टू a प्लस b. a काय आपला 1 प्लस b काय q अपॉन 5. सेकंड याच्यामध्ये a स्क्वेअर म्हणजेच 1चा स्क्वेअर मायनस
A1 मल्टिप्लाय बाय बी काय क्यू अपॉन 5 प्लस क्यू अपॉन 5 स्क्वेअर. ठीक आहे, बघा काय करू शकतो अजून 1 प्लस क्यू अपॉन 5 हा ब्रॅकेट ॲज इट इज. ठीक आहे, 1चा स्क्वेअर 1. आता 1नी याला मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडणार आहे का? नाही. म्हणजेच क्यू अपॉन 5 प्लस क्यूचा स्क्वेअर काय असतो क्यू स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर 25. हे झालं आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 6.2 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.